एवढाच नव्हे तर आपण श्रवण करत आले अखंड 5 दिवस श्री शिव महापुराण कथा समस्त पंचक्रोशीतील जनता जनार्दनाने श्रवण केले आणि यातून संपूर्ण महात्म्य देवादिदेव महादेवांचं अगदी श्री शिव महापुराणांच्या 24,000 श्लोकांमध्ये जे वर्णित आहे ते मी तुमच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि उर्वरित मात्र आपले 5 दिवस संपन्न झाल्यानंतरही श्रवणाची इच्छा लालसा तुमच्या मनामध्ये अजूनही उत्पन्न आहे आणि म्हणून सर्वांनी आग्रह केला ताई जरी 5 दिवस कथा आयोजित केली आहे पण तरी हरकत नाही काल्याच्या दिवशी पुन्हा एकदा तुम्ही 1 तास का होईना पण आम्हाला मात्र श्रवण करायची। महाशिवरात्रीच्या दिवशी या सुंदरशा महापर्वावरती देवादी देवांची कथा आम्हाला श्रवण करायची। ताई 1 तास का होईना पण पुन्हा आम्ही आग्रह करतो तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी देखील आपण सत्र घेऊत आपण कथेचं असं म्हणणारे सगळे मंडळी आणि त्यांच्या या श्रवण लालसे पोटी आपण सर्व इथे उपस्थित आहात। या उपस्थित सर्वांच्या चरणी प्रणाम करून आपण 5 प्रकारचे शिवलिंग सांगितला होता कोणता स्वयंभू शिवलिंग। हा स्वयंभू शिवलिंग म्हणजे याला कोणी नाही घडविला नाही बैसविला भूगर्भातून स्वतः स्वयं प्रकट झालेले जे शिवलिंग आहेत त्या शिवलिंगाला कोणतं म्हटले स्वयंभू शिवलिंग। आणि वर्णन आहे की तो तीळ वाढत जातो आणि या शिवलिंगाच्या तत्शिवलिंगम पूजयम नित्यम नित्य जर या शिवलिंगाचं पूजन केलं तर आयुष्य दीर्घ होत आहे। ज्ञान प्राप्ती आरोग्य प्राप्ती संपदा प्राप्ती हे सर्व या स्वयंभू शिवलिंगाच्या पूजनाने होईल। दुसरा सांगितला प्रतिष्ठापित शिवलिंग आणि तो प्रतिष्ठापित शिवलिंग म्हणजे कोणता घडविले त्यानंतर ब्राह्मणांच्या हस्ते प्राण प्रतिष्ठापन सोहळा केला प्राण ओतले गेले आणि ते म्हणजे कोणते प्रतिष्ठापित शुभ मुहूर्त पाहून आपण मागच्या वर्षाला महाशिवरात्रीच्याच दिवशी या ठिकाणी सुंदर अशी भोले बाबांची प्राण प्रतिष्ठापना केली आणि म्हणून हे या ठिकाणी आहे ते कोणतं प्रतिष्ठापित शिवलिंग। आणि या शिवलिंगाच्या मात्र पूजेने यदा कदाचित कोणता रोग आहे पीडा आहे त्रास आहे वाटते की आता अल्पकाळी कोणी सांगितलेला असेल यदा कदाचित काही सांगतात कुंडली बघतात त्यानंतर अनेक दोष सांगितले असेल पितृदोष सांगतात कालसर्प सांगतात हे सगळे दोष या देवादिदेव महादेवांच्या पूजेने समाप्त होतात। विवाह असेल मंगळ दोष सांगतात एवढंच नाही तर काही काहींना असंही सांगितलेलं जातंय की योग नाही आणि मग नाही तर अल्पायुष्य आहे असंही सांगतात पण अल्प आयुष्य असूनही आयुष्य दीर्घ करायचं आहे सत्कार्यात वेळ खर्च घाला एवढंच नव्हे तर देवादिदेव महादेवांची मात्र अखंड या प्रतिष्ठापित शिवलिंगाची पूजा केली तर निश्चित कित्येक ज्योतिषांनी सांगितलं असेल की अल्पायुष्य आहे आयुष्य कमी आहे पण निश्चित देवादिदेव मात्र आपल्याला दीर्घ आयुष्य केल्याशिवाय राहणार नाही। यश विद्या गुण कला ज्ञान प्राप्ती झाल्या वाचून राहणार नाही। या भोले बाबांची पूजा केली आराधना केली तर त्यानंतर बिंदू शिवलिंग कोणतं प्रतिमा स्वरूप आपल्या घरी फोटो असतो
हे प्रतिमा स्वरूप जे आहे आपल्या घरात मंदिरात तांब्यावरती शिवलिंग असते, त्यानंतर कोणाकडे चांदीचा शिवलिंग असेल असतो की नाही, हे शिवलिंग म्हणजे कोणते? बिंदू शिवलिंग, ज्याच्यावरती ठसा केलेला आहे, उमटवलेला आहे, ते बिंदू शिवलिंग. आणि या शिवलिंग जर आपल्या घरी असेल तर क्लेश होणार नाही, क्रोध होणार नाही, एवढंच नाही तर रोगराई होणार नाही. पण तशा पद्धतीने त्याची पूजा अर्चना केल्या नंतर, नाहीतर नेऊन घरी ठेवून दिले बस, आमच्या घरी काय तर ऐश्वर्य पाहिजे, समाधान पाहिजे, सुख पाहिजे, शांती पाहिजे. देवाला काय काय लोक मागत नाही हो. आणि एवढं सगळं पाहिजे केलं काहीच नाही, नेऊन ठेवून दिलं, जमेल का? जमणार नाही. म्हणून काय तर स्वतः मात्र करावं लागेल. त्यानंतर चर शिवलिंग, चौथा प्रकार. हे चर शिवलिंग म्हणजे इकडनं तिकडे त्याची हालचाल करू शकतो. जसं आता इथे आणून ठेवलेलं आहे, घरून मात्र इथपर्यंत आणून या देवादिदेव महादेवांच्या मंदिरापर्यंत आणलंय चर शिवलिंग. म्हणजे त्याला आपण हलवून इतरत्र ठिकाणी नेऊ शकतो. याची नित्य पूजा केली तर समाधान त्या घरी लाभल्याशिवाय राहणार नाही. घराचं रक्षण देवादिदेव महादेव संकट काळात केल्या वाचून राहणार नाही. आणि पाचवा प्रकार म्हणजे गुरु शिवलिंग. हे गुरु शिवलिंग ज्यांनी ज्यांनी गुरु केले आहेत आणि ज्यांना ज्यांना गुरु केले आहेत, या गुरुचं चरण आणि त्या चरणात असणारे अंगठा, एवढंच नाही तर हे संपूर्ण चरण समजा ते गुरुचरण म्हणजे कोण? गुरु शिवलिंग आहे. आणि म्हणून प्रत्येकाने गुरु केले पाहिजेत. गुरु केले असेल तर त्यांना मात्र या गुरु शिवलिंगाचं देखील दर्शन करता येतंय आणि त्यांनी मात्र तुम्हाला उद्धरून जाता येईल. कोणत्या का या 5 प्रकारापैकी कोणत्या का शिवलिंगाची होईना नित्य आराधना, उपासना, पूजा केली तर अनेक दोष नाहीसे झाल्या वाचून राहणार नाही. अकाल मृत्यू येऊन गेले असेल तर सांगितलं आपण काय होतंय आणि त्यांच्या मुक्तीसाठी काय करायचं तर शिवमहापुराण कथा. वास्तु दोष काही घरांना सांगितलेला असतो तर वास्तु दोष देखील नाहीसा होईल. काल सर्प दोष आहे, पितृदोष आहे, अनेक हे सगळं नाहीसं झाल्या वाचून राहणार नाही. या 5 शिवलिंगाचे प्रकार मी आपल्यापर्यंत वर्णिले. प्रत्येकाच्या घरी असेल देखील आणि घरी नसेल तरी जे प्रतिष्ठापित आहे सर्वांनी या आणि मात्र या देवादिदेव महादेवांची सुंदर अशी सकाळीच महाअभिषेक केला, महाआरती केली, महायज्ञ झाला. यात सर्वांनी मात्र आनंदाने सहकार्य केलं आणि पुढे देखील या 5 शिवलिंगाच्या प्रकाराच्या वर्णनानंतर 12 ज्योतिर्लिंगांचं वर्णन आलेलं आहे आणि ते संपूर्ण वर्णन काल मी श्लोकातून उच्चारलेलं आहे. किती? 12. आणि ते कोणकोणते? सौराष्ट्र सोमनाथम च, श्रीशैल्ये मल्लिकार्जुनम, उज्जैन महाकालेशो, ओंकारम अमलेश्वरम, परल्यं वैजनाथं च, दागिन्यां भीमशंकरं, सेतुबन्धे तु रामेशं, नागेशं दारुकावने, वाराणस्यां तु विश्वेशं, त्र्यंबकं गौतमी तटे, हिमालये तु केदारं, कृष्णेष्णं च शिवालये. एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रातपटे नरः, सप्तजन्मकृत पापं स्मरेण विनश्यति. हे 12 प्रकार शिवलिंग होती, 12 ज्योतिर्लिंग. आणि या 12 ज्योतिर्लिंगाची नित्य स्मरण केलं तर निश्चित एक नाही हो 7 जन्माचे दोष जातील. काही पापकृत्य घडलं असेल तर ते मात्र निघून गेल्या वाचून राहणार नाही. आणि मग हे 12 ज्योतिर्लिंग सर्वांना ज्ञात आहे. त्यात प्रथम कोणता? सौराष्ट्र सोमनाथंच म्हणजे सोमनाथ. आणि हा कुठे आहे? सोरठीला. सर्वांना माहिती आहे सोरठी सोमनाथ म्हणतात की नाही. आणि ही सोरठी सोमनाथ देवादिदेव महादेवांचाच
दुसरं कोणी नाही, जरी लिंग बाबांचेच आहे. जसं अगदी ज्याप्रमाणे आपण बघितलं की सती माता आपला देह ठेवला आणि भ्रमण करताना मात्र देवादिदेव महादेवांनी अंगावरती घेतल्या आणि जिथे जिथे अंग पडले मातेचे, सती मातेचे, तिथे तिथे काय उत्पन्न झालं? शक्तीपीठ. आणि त्याचे जरी प्रकार 52 सांगितले तरी आहे कोणाचे? सती मातेचे. अवघ त्याच प्रमाणे देवादिदेव महादेवांचे संपूर्ण 12 ज्योतिर्लिंग आणि वर्णन तर काय, भगवंत महादेव महा आहे म्हणजे अविनाशी तर आहे, अफाट आहे आणि हरी अनंत आहे, हर अनंत आहे. आणि या अनंताची कथा मात्र कधीच संपणार. अनंत आहे, कालही होती, आजही आहे, उद्याही राहणार. एवढंच नव्हे तर एक जन्म उभा काय, संपूर्ण एक जन्म निघून गेला तरीही तंत देवादिदेव महादेवांचं संपूर्ण चरित्राचं उच्चारण मात्र करणं शक्य नाही. एवढा अविनाशी असलेले, त्रिकालदर्शी असलेले या महादेवांची, शंभूनाथांची कथा अफाट आहे. आणि ही अफाट असून मात्र दिलेल्या काही गोष्टींचं बंधन असते आणि त्या बंधनाचं पालन करून मात्र आपण या ठिकाणी श्रवण करत आहोत. कारण भगवंत अनंत आहे, भगवंताच्या कथाही अनंत आहेत आणि या अनंताची कथा श्रवण करायला ही अनंत वेळ लागतो. आणि या अनंत वेळ तर तुम्ही मला दिलेला नाही आणि त्या मर्यादेप्रमाणे मात्र आपण या देवादिदेव महादेवांचं सुमिरण करत आहोत. आणि आज हे महाशिवरात्री पर्व, या दिवशी मात्र देवादिदेव महादेवांना इच्छित जे आहे ना ते प्राप्त केल्याशिवाय, मिळल्याशिवाय राहणार नाही. फक्त आज तसं देवादिदेव महादेवांना शरण जाऊन बघा, ते शीत प्राप्त झाल्या वाचून राहणार नाही. आणि त्याकरिता काय तर प्रणव मंत्राचा सर्वांनी जप करा. निश्चित नाही आला कोणता मंत्र, स्नान मंत्र हरकत नाही, तिलक मंत्र नाही आला, भस्मले पण नाही आलं, ज्योती प्रकाशन नाही आलं, तर फक्त एकच म्हणायचं आहे, तो म्हणजे श्री शिवाय नमस्तोभ्यं, 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 श्री शिवाय नमस्तोभ्यं. नमो पार्वती. आणि या श्री शिवाय नमस्तुभ्यं म्हणत देवादिदेव महादेवांची पूजा आराधना विधी आजच्या दिवशी तुम्ही केली तर निश्चित अपेक्षा आहे, मनोकामना आहे, ती इच्छा पूर्ती झाल्या वाचून राहणार नाही. आणि त्यात पहिला सांगितला मी कोणता? सोरटी सोमनाथ. सौराष्ट्र गुजरात मध्ये सुंदर असा हा शिवलिंग प्रभास तटावरती आहे. आणि या शिवलिंगाची कोणी साधना केली आणि कशा करिता केली फार सुंदर वर्णन आहे स्कंद पुराणामध्ये. या शिव महापुराणामध्ये देखील की ज्या वेळेला दक्ष प्रजापतींनी आपल्या कन्या दिल्या तर चंद्रदेवांना आणि चंद्राला 27 कन्या दिल्यानंतर काय चंद्र मात्र सर्वात जास्त वेळ द्यायचा रोहिणीला आणि बाकीच्यांना सहन झालं नाही. आणि म्हणून बाकीच्या सर्व गेल्यात आपल्या वडिलांकडे आणि जाऊन सांगतायत वडिलांना, बाबा चंद्राला आम्ही समजावून सांगितलं पण त्यांनी ऐकलं नाही. एकदा काय करा बाबा, तुम्ही सांगा
आमच्या पतीला. आणि तुम्ही सांगा पतीला म्हटल्यानंतर दक्षाने सांगितल्यानंतरही ऐकलं नाही. दक्ष प्रजापतीला आला क्रोध. आणि क्रोध आल्यानंतर मग काय तर दक्ष प्रजापतीने क्रोध आला त्यामुळे दिला चंद्राला श्राप. आणि चंद्राला श्राप देऊन सांगितलं जा म्हणे तुला काय होईल क्षयरोग. आणि मग चंद्राला क्षयरोग झाला. आणि चंद्राला क्षयरोग झाल्यानंतर विचार करते आता नेमकं काय करावं यातून मला मात्र मुक्ती कशी होणार. शरीराचा अंगाचा दाह कसा थांबेल. तर त्यावेळेला चंद्राला सांगितलं एक उपाय आहे. आणि तो म्हणजे काय तर देवादिदेव महादेवांची मात्र पूजा करा आराधना करा. निश्चित देवादिदेव तुम्हाला प्रसन्न झाल्यावर राहणार नाही. आणि मग मात्र सांगितल्याप्रमाणे या चंद्राने देवादिदेव महादेवांची अखंड आराधना सुरू केली. आणि आराधनेत राहता मग काय तर हे करता देवादिदेव महादेव झाले प्रसन्न. आणि प्रसन्न होऊन देवादिदेव महादेवांनी सांगितलं तुला त्रास होते दाह होते तर चिंता करू नको. आता मी तुला पर्याय सांगते. तुला त्रास होईल 15 दिवस जास्त आणि 15 दिवस कमी होईल. आणि मग एवढं सांगितल्यानंतर पुढे प्रकाश क्षेत्रात याच क्षेत्रामध्ये एक कुंड आहे. आणि त्या कुंडामध्ये चंद्रकुंड नाव आहे का कारण त्या कुंडामध्ये चंद्राने मात्र स्नान केलं. आणि परिणाम क्षयरोगातून मात्र मुक्ती प्रदान व्हायला लागली. क्षयरोग कमी व्हायला लागला. आणि म्हणून त्या कुंडात अजूनही वर्णित आहे की या चंद्रकुंडात जर का कोणीही क्षयरोगी असल्या व्यक्तीने स्नान केलं तर त्यातून मात्र मुक्ती तो रोग कमी होतो. अशी सुंदर अशी ही सोरटी सोमनाथ. आणि मग सोमनाथ नाव काय पडालं कारण चंद्राला काय म्हणतात सोम. आणि चंद्रासाठी भगवंत देवादिदेव महादेव प्रकटलेत. आणि म्हणून नाव काय सोरटी सोमनाथ. बोलिये सोमनाथ महादेव की. आणि अशा प्रकारे तुम्ही म्हणाल डॉक्टरनी सांगितल्यानंतरही कधी कधी पर्याय अनेक करतात डॉक्टर. आणि शेवटी सांगतोय काय आता याला दवाची गरज नाही मग दुवाची गरज आहे. आणि ती दुवा कोणती तर ही केलेले सत्य कर्म आहे आचरण आहे भगवंताची भक्ती आहे. ती निश्चित त्या प्रसंगी सहकार्य केल्या वाचून राहत नाही. दुसरा मल्लिकार्जुन हा आंध्र प्रदेशामध्ये कृष्णा नदीच्या काठावरती सुंदर अशा श्री शैल्य पर्वत ज्याला दक्षिण कैलाश म्हटलं जातं त्या ठिकाणी स्थित आहे. आणि याची ज्यांनी कोणी पूजा केली शिव आराधना केली तर अश्वमेध यज्ञाचं पुण्य प्राप्त होतं. बघा किती पुण्य प्राप्ती देवादिदेव महादेवांच्या पूजनाने. आणि हे मात्र कशा प्रकारे त्या ठिकाणी भगवंत अवतरलेत. ज्या वेळेला आपण बघितलं ना गणपती बाप्पांचा गणेशाचा विवाह झाला आणि त्यावेळेला अट कोणती होती 3 पृथ्वी प्रदक्षिणा. आणि मग 3 पृथ्वी प्रदक्षिणा बुद्धिबळावर ती अट कोणी जिंकली गणपती बाप्पांनी. आणि म्हणून गणेशजींचा विवाह प्रथम केला. आणि त्यामुळे आला कार्तिकला राग. आणि कार्तिकला राग आला मामाच्या गावी गेले आणि पार्थिव शिवलिंग केलं. आणि तिथे मात्र आई वडिलांची आठवण येऊ लागली म्हणून आराधना करू लागले. आणि आराधना करता 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 मग काय तर आई वडिलांची आठवण आली. लगेच त्या ठिकाणी देवादिदेव महादेव पार्वती सहित प्रकट झाले. आणि कार्तिकला सांगितलं हरकत नाही तुझी आई आणि मी तुझ्या भेटीसाठी इथपर्यंत आलो आहे. तर निश्चित कार्तिक म्हणाले बाबा तुम्ही इथेच मात्र स्थित व्हा. तर त्या वेळेला देवादिदेव महादेवांनी सांगितलं
आम्ही मात्र याच ठिकाणी तुझ्या भेटी करता नित्य येऊत आणि दोघंही राहूत. कधी तर वर्णन केलं की मी मात्र अमावस्येच्या रात्री अमावस्येला येईल असं देवादिदेव महादेवांनी सांगितलं आणि पार्वती माता देखील येईल आणि मग दोघंही त्याच ठिकाणी स्थित झाले. म्हणून मल्लिकार्जुनला 2 शिवलिंग, एक कोण पार्वती माता म्हणजे देवादिदेव महादेव आणि देवादिदेव महादेवांसहित कोण आहे पार्वती माता त्या ठिकाणी विराजमान आहे. आपल्या पुत्रासाठी आल्यात आणि तिथेच मात्र स्थित झाले. तिसरा महाकालेश्वर सगळ्यांना माहिती आहे कुठे आहे उज्जैन आणि हे उज्जैनचे महाकालेश्वर सप्तपुरींचं वर्णन आहे. 7 पुरे आहेत आणि त्यातून मात्र यातली एक उज्जैन. सप्तपुरीतून अयोध्या, काशी, माया, मथुरा, अवंतिका आणि यात आणि हिची मात्र पूजा केली तर निश्चित आपल्याला देवादिदेव महादेव तिथपर्यंत नाही जाता आलं ना तर निश्चित आपल्या गावात आहे हे विसरू नका. इथे या आणि इथे मात्र आराधना करा. याची फार सुंदर भगवंताने कशा प्रकारे हे रूप साकार केलं आणि मग तिथे स्थित झालेत वर्णन आहे. त्यानंतर ओंकारेश्वर मध्य प्रदेश मध्ये खांडवा जिल्ह्यामध्ये आणि या देवादिदेव महादेव नर्मदा नदीच्या काठी स्थित आहे आणि तिथे काय तर ओमच्या आकारात आहे म्हणून नाव पडलं ओंकारेश्वर. बोली ओंकारेश्वर महादेव की. पुढे ममलेश्वर मध्य प्रदेशामध्ये ओंकारेश्वर जवळच आणि या अनेक ठिकाणी असंही उच्चारण आहे की याच ओंकारेश्वर ममलेश्वर परमेश्वर नाव आहे. आणि पुढे केदारेश्वर केदार वृक्ष आणि या केदार वृक्षांच्या वनामध्ये त्यामुळे काय केदारेश्वर. बोलिये केदारेश्वर महादेव की. बद्री वनात आहे म्हणून ते नाव दिलं आहे काय बद्रिकेश्वर. आणि पुढे सर्वांना ज्ञात आहे की आपण जे काही करतो आहे देवादिदेव महादेवांची आराधना आणि त्याची इच्छा आहे आपल्या महाराष्ट्रातच असलेलं पुढलं आणि ते म्हणजे काय भीमाशंकर. कुठे भीमाशंकर आपल्याच महाराष्ट्रामध्ये जिथून भीमा नदीचा उगम वर्णित आहे त्या ठिकाणी पुणे आणि मुंबई हायवेवरती इतकं सुंदर ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी देखील सेवेची संधी प्राप्त झाली. देवादिदेव महादेवांच्या सानिध्यात माझं सौभाग्य आणि या ठिकाणी देखील यांच्याच समक्ष आपण बसलेलो आहोत. पुढे देवादिदेव महादेवांना आपण मागूत तेच मागा की देवा अंतकाळी मात्र आम्हाला सहाय्य करा. याच महाराष्ट्रात असलेलं आणि ते म्हणजे काय त्र्यंबकेश्वर. कुठे नाशिक. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर कशाकरिता अवतरलेत गौतम ऋषी आणि या गौतम ऋषींनी साधना केली का पाऊस नाही आणि त्यामुळे काय होईल तर परिणाम बिकट होईल. अन्न पिकणार नाही. पाणी करता करता मात्र सर्वांना जावं लागेल आणि हे सगळं होणार मात्र संतांना सहन होत ऋषीमुनींना सहन होत नाही आणि म्हणून जगाच्या कल्याणाकरता अवतरतात. गौतम ऋषींनी काय तर तपश्चर्या केली. देवादिदेव महादेवांना प्रसन्न केलं आणि मग महादेवांना सांगितलं की इथली अवस्था बघा आणि अवस्था बघितल्यानंतर महादेवांनी सांगितलं स्वतः मी मात्र या गंगामाईला आदेश करेल कारण जटेतूनच वाहते आणि या गंगामाईचं स्वरूप सांगितलं जा आणि खड्डा खोदा आणि तिथून मात्र काय तर गोदी जमिनी आईच्या मांडीवरती बसतो ना आपण. आईची मांडी म्हणजे काय गोद बरोबर आहे आणि तशीच मी 3 माता सांगितल्या जन्मदाती माता पृथ्वी माता आणि गौ माता. तर या पृथ्वी मातीच्या गोदीतून उत्पन्न झाली ती नदी आणि तिचं नाव काय गोदावरी. तिथून या गोदावरीचा भूगर्भातून या पृथ्वी मातेचा उगम आहे आणि पुढे ती तिथून प्रवाहित झालेली आहे आणि देवादिदेव महादेव स्वयंभू अवतारात तिथे आहे स्वयंभू शिवलिंग. पुढे
वाराणस्यात विश्वेशम, विश्वेश्वर कुठे आहे? वाराणसी. वाराणसी काशी बनारस देवादिदेव महादेव असंही वर्णन आहे या शिवमहापुराणामध्ये की सर्वप्रथम उत्पन्न झालेली नगरी कोणती? काशी, देवादिदेव महादेवांच्या निर्मित. आणि या काशी नगरीत काशीचे सगळं काही कार्य करते कोण? मेन अधिपती कोण? तर काशीमध्ये देवादिदेव महादेव काशीचे कोतवाल म्हणून स्थित आहे. आणि या जे कोणी जाते ना त्या काशीच्या कोतवालाचं दर्शन करून परत जे गेले त्यांना मुक्ती प्रदान झाली. समजा देवादिदेव महादेव साक्षात आपल्या सोबत शिवलोकात घेऊन जातात. पण तिथेही मरण येणं हे काही सर्वांच्या भाग्यात नाही महाराज. सगळ्यांना लाभते का? एक म्हाताऱ्या आजीबाई होत्या, त्या आजीबाईला नेलं तिथं का? कारण आयुष्यभर तर काही सत्कार्य केलं नाही, काशीत मरल तर शिवलोकात जाईल, मुक्ती प्रदान होईल. तेवढ्याने तरी आयुष्यभर नाही केलं, अंतकाळी तरी न्यावं म्हणून मुलाला वाटलं. मुलाने नेलं, 8 महिने ठेवलं. पण आजीबाई काही गेल्या. मुलगा म्हणे किती दिवस ठेवायचं, खर्च वाढत चालला ना. मग चला आजी काही जात नाही आता म्हणे, घरी घेऊन येऊ. घरी घेऊन आले. घरी निघाले येण्यासाठी काशीच्या बाहेर आले. ट्रेन पुढे चालू झाली. जसे बाहेर आले घराच्या दिशेने आजीबाई गेल्या. सहज लागते का? नाही. गेल्या तर गेल्या. मुलगा मात्र सुंदर स्वभाव होता, भगवंत चिंतनाचं महात्म्य माहिती होतं. ते म्हणाले जाऊ दे ना म्हणे, आई गेली तर गेल्या, जाणं नाही झालं. मग आईंच्या अस्थी मात्र घेऊन जाऊ म्हणे. मग काय अगदी संस्कार केला आणि त्या अस्थी एकत्र केल्या, अस्थी राख. आणि ते मात्र अस्थि विसर्जनासाठी न्यायचे कुठं? काशीला. म्हणून भरून ठेवल्या एका डब्यामध्ये. आणि डब्यामध्ये ठेवल्यानंतर नेऊ 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 करून राहिले. घरच्यांनी पाहिलं, त्याच आजीचे म्हातारे होते. त्यांना वाटलं हे काय, डोळ्याने काही दिसत नव्हतं, मला काम आहे, रिकामा करायचा डब्बा. आणि म्हणून काय तर घेतलं त्या डब्यात, काय असेल माहिती नाही. त्यांना वाटलं हे काय, कोणी आणून भरून ठेवलंय, त्याला काही माहिती नाही. घेतलं आणि नेऊन टाकून दिली कुठं? शेजारच्या नालीमध्ये. आजीची राख. काशीला जाता आलं? गेली का? जिवंतपणे जाऊन आल्या पण मरण आलं नाही ना. मरणला आल्यानंतर काय तर या अस्थि विसर्जन करू म्हणे. अस्थि विसर्जन करायला मुलांनी न्यायला ठेवल्या आणि त्या अस्थि गेल्या कुठं? नाही गेल्या महाराज तिथपर्यंत का? कारण सहज हे भाग्यात लाभत नाही. पण आपलं महत् भाग्य की आपल्या गावामध्ये देवादिदेव महादेव साक्षात स्वरूपात इथे विराजमान आहे. म्हणून या गोंसावासी देवादिदेव महादेवांच्या अवतरल्याने मात्र आज सुंदर हा महोत्सव आहे. आणि त्यात आपण 12 ज्योतिर्लिंगाचं वर्णन करत आहोत. त्यात वैद्यनाथ सर्वांना माहिती असेल हे. ज्या वेळेला देवादिदेव महादेवांनी आत्मलिंग काढून दिलं कोणाला? रावणाला. म्हणता ना भजनात, असा कसा बाई ग माझा भोळा शंकर, रावणाला आत्मलिंग दिले काढून. बस तेच आत्मलिंग घेऊन रावण निघाले. आणि जाताना काय तर लघुशंका लागली. आता इथं वनात कोणीच दिसत नाही, काय करायचं, कसं जायचं? आणि देवाला घेऊन तर काही जाऊ शकत नाही. मग तेवढ्यात इकडे देवादिदेव पुत्र गणेशजींना कळालं. आणि म्हणून गणेशजी गुराखीचं रूप घेऊन आले. गुराखीचं रूप घेऊन गणपती बाप्पा आले. आणि मग काय इकडे तिकडे बघितल्यानंतर लगेच लक्ष पडलं रावणाचं. कोणाकडे? या गुराख्याकडे. आवाज दिला. ही गुराखी रूपात असणाऱ्या गणपती बाप्पा आले आणि सांगितलं की मी लघुशंका करून येते. आणि लघुशंका करून येतपर्यंत काहीतरी याला पकडून ठेवा. गणपती बाप्पाच्या हातात दिलं. हा गुराखी समजून हातात दिलं. गणपती बाप्पा घेऊन आहे. पण गणपती बाप्पाने सांगितलं तुम्ही लवकर आले नाही तर माझ्या गाई जाईल म्हणे पळून. गाई गेल्या तर मला शोधावं लागेल, म्हणून तुम्ही लवकर आले पाहिजे. रावणाला वाटलं जातो मी लवकरच, लागतेच किती वेळ, लगेच वापस येतो. सांगितलं मिनिटात
वापस आलो, तुम्ही पकडा. तर पकडलं. रावण गेले, इकडे तिकडे पाहिलं, वाट पाहिली आणि रावणाचं काही यायचं पत्ता नाही. आणि रावण यायच्या आधीच मात्र काय तर गणपती बाप्पाने पकडलं आणि दिले महाराज ठेवून. आणि जिथे स्थित झाले तेच कोण तर वैद्यनाथ भगवंत आहे, देवादिदेव महादेव आहे, गणपती बाप्पाने. अशा प्रकारे तुम्ही म्हणाल रामाचा ईश्वर कसा, आपण बघितलं संपूर्ण कथेमध्ये कशा प्रकारे देवादिदेव महादेव प्रभू रामचंद्रांचं चिंतन करायचे, नामस्मरण करायचे. आणि इकडे प्रभू रामचंद्रांनी देखील लंकेवरती स्वारी करायची आहे, लंकापतीवरती विजय प्राप्त करायचा आहे. तर सुंदर असं शिवलिंग, पार्थिव शिवलिंग तयार केलं प्रभू रामचंद्रांनी. आणि ज्या शिवलिंगाची प्रभू रामचंद्रांनी षोडोपचार पूजा केली, आराधना केली. आणि त्यानंतर मात्र रामसेतू निर्माण केला ना. आणि रामसेतू निर्माण झाल्यानंतर लंकेत गेले, हा संपूर्ण प्रसंग. आणि त्यावेळेला जे निर्माण केलं शिवलिंग, आणि ज्या शिवलिंगाची मात्र पूजा आराधना केली कोणी प्रभू रामचंद्रांनी. आणि ते म्हणजे रामासाठी आलेत, म्हणून रामेश्वर, रामाचे ईश्वर. बोलिये रामेश्वर महादेव की. हे पार्थिव शिवलिंग निर्माण केलं आणि मग मात्र साक्षात देवादिदेव महादेव त्याच ठिकाणी विराजमान झाले. आणि त्यानंतर पुढे घृष्णेश्वर, घृष्मा नावाच्या भक्तिनीला पावले आणि म्हणून नाव घृष्णेश्वर. कृष्णा तिच्यासाठी बघा, भगवंत भक्तासाठी आले आणि मागितलं की तुझ्या साठी मी अवतरलो, माग तुला काय पाहिजे. तिने मागितलं, देवाला काही मागत बसलं नाही, सोने चांदी धन दौलत. म्हणाले काही नको देवा, फक्त माझं नाव तुमच्या नावाशी असावं आणि तुम्ही माझ्यासाठी प्रकटलेत ना, मग इथेच मात्र विराजमान व्हा. आणि शिवलिंग स्वरूपात, त्याच शिवलिंग स्वरूपात मात्र देवादिदेव महादेव स्थित झाले. आणि ते पडलं नाव काय, कृष्णेश्वर. बोलिये कृष्णेश्वर महादेव की. असे एकूण 12 ज्योतिर्लिंग, त्या 12 ज्योतिर्लिंगाचं वर्णन आहे. आणि त्यानंतर पुढे